नमस्कार. माझे नाव अनुराधा प्रकाश देशिंगे. आज मी तुम्हाला गंगाधर गाडगीळ यांची कडू आणि गोड ही गोष्ट वाचून दाखवणार आहे. आमच्या खोलीतल्या मोठ्या आरशात पाहून मी माना रचकावीत होते. आदल्या दिवशी पाहिलेल्या सिनेमातल्या नाच करणाऱ्या बाईप्रमाणे. इतक्यात दरवाजाच्या बाजूने आवाज आला. वा, फार छान चालले आहे. इतकी दचकले मी. इकडची स्वारी सकाळचे फिरणे आटोपून घरी आली होती. घड्याळाच्या काट्यासारखे स्वारीचे काम चालते. पावलांचा जरा सुद्धा आवाज होत नाही. मी कोपऱ्यातल्या टेबलाजवळ गेले आणि मान खाली घालून सरबत्तीची वाट पाहत उभी राहिले. तू फार शहाणी झाली आहेस. मी हसू आवरले. हे रागवायला लागले की मला हसू येते. ह्या पुरुषांना वाटते की बायका खरोखरीच आपल्या रागाला घाबरतात. तुला नटवेपणा करायला पाहिजे, काम करायला नको, घरात भांडणे करायला पाहिजेत, कागाळा सांगायला हव्यात. मी कागदावर कावळा काढीत होते. कागद नासू नको. मी पेन्सिल खाली ठेवली. मी तुझ्या पाठीशी नाही बोलत आहे. मी परत पदर तोंडाला लावला आणि मग मुकाट्याने खोलीच्या बाहेर जाऊ लागले. पण माझे दाबलेले हसू स्वारींच्या नजरेतून सुटले नाही. ते ओरडले, आणि उगीचच्या उगीच हसायची वाईट सवय आहे तुला. वर मला एक चापटीचा प्रसाद मिळाला. ह्यांची चापटी म्हणजे राग गेल्याची निशाणी. मी खाली आले तो साताचे टोले माझ्या कानावर पडले. साहेबांची आंघोळीची वेळ झाली होती म्हणून पाणी काढायला मी धावले. हो, नाहीतर परत. पण बंबाजवळ येऊन पाहते तो बंब आपला थंडगार. असे असते थोरल्या जाऊबाईंचे. कधी काम नीटपणे व्हायचे नाही. मी रागारागाने म्हणले, हे काय, बंबात कोळसे नाही टाकले वाटते आज. असे काही मोठ्याने बोलले म्हणजे सासूबाईंना ऐकू जाते. आमच्या सासूबाईंचे कान फार तिखट आणि जीभ तर त्याहूनही. देवघरातून सासूबाईंचा आवाज आला. म्हणजे गेली तरी कुठेही घरातली कामे टाकून? मुलखाचे काम चुकार आहे मेली. सासूबाईंचा पट्टा सुरूच झाला. तेव्हा माझे मलाच ओशाळल्यासारखे झाले. मीच थोरल्या जाऊबाईंना सांगायला हवे होते. जाऊबाई काय करीत होत्या ते पाहायला मी घरात गेले. पाहते तो त्या माझघराच्या कोपऱ्यात जमिनीवरच पडल्या होता. त्यांना अनिवार्य दम लागला होता. मला पाहताच त्या कशाबशा उठून बसल्या आणि म्हणाल्या, मला फार धाप लागली आहे. जरा कमी झाली म्हणजे बंब पेटवते. मला एकदम वाईट वाटले. मी म्हणले, छे छे, इतका दम लागला असताना काम कसे होईल तुमच्या हातून? मी अंथरूण घालून देते आणि स्वस्थ पडा तुम्ही, बंब पेटवेन मी. देवघरात आमचे बोलणे ऐकू गेलेच. सासूबाई म्हणाल्या, कोण बोलते आहे ते तिकडे माझघरात? अन्नपूर्णाच का ती? थोरल्या जाऊबाई परत उठण्याकरता धडपडू लागल्या. पण मी त्यांना खुणेने झोपून राहायला सांगितले आणि म्हटले, त्यांना दम लागला आहे, मी पेटवते बंब. त्या सरशी देवघर दणाणले. म्हणजे खुशाल झोपून का राहिली आहे ती? हद्द झाली ग बाईच्या पुढे. 12 महिने आणि 18 काळ सारखे इजे आपले आजारपण. दिवसातून काही 4 काड्या इकडच्या तिकडे व्हायच्या नाहीत. लग्न झाल्याबरोबर नवऱ्याचा दावा साधला आणि आता मला छळून घेते आहे. थोरल्या जाऊबाईंना एकदम रडूच कोसळले.
त्या पुटपुटू लागल्या. खरेच मीच पांढऱ्या पायांची आणि फुटक्या नशिबाची. स्वतःच्या नवऱ्याला मारले आणि आता आईतोबासारखी बसून खाते आहे. आणि फडाफडा त्यांनी आपल्या तोंडात मारून घेतल्या. मी चटकन त्यांचा हात धरला. पुढे काय करावे ते कळेना. मला कोरडा हुंका आला. तिथे आणखी बसले असते तर रडूच आले असते. म्हणून मी म्हटले, थांबा, मी तुम्हाला चहा करून देते, म्हणजे आम्हाला बरे वाटू लागेल. त्या म्हणाल्या, नको नको, कशाला, मला बरे वाटायला हवे. मेले म्हणजे बरे होईल. यावर कोण काय बोलणार. मी मुकाट्याने स्टोव्ह बाहेर आणून पेटवला. सासूबाई म्हणाल्या, कोण खुडबुडते आहे ते? नारायण का आला आहे? मग जरा देवघरात येऊन जा हो नारायणा. धन्यवाद.